Namaste students, welcome in this video of class 10th subject English. Students, today we are going to see unit number 3.1. The name of this poem is If. The first part in this poem is warming up and there is chit chat section. Let us see the questions in chit chat section. How do you react when your parents scold you? You can write the answer. When my parents scold me, I keep silence. Sometimes I don't talk with them. You may give your own answer. How do you feel when someone insults you? You can write the answer. When someone insults me, I feel very sad. How would you react when you are cheated by your friends? You can write the answer. When I am. आता you are च्या जागी काय येईल? I am. कारण तुम्हाला प्रश्न विचारलाय. When I am cheated by my friends, then I will try to avoid their company. Why is it wrong to make a difference among friends who belong to a different class, color or community? या प्रश्नाचा अर्थ असा आहे की ही गोष्ट का बरं चुकीची आहे? फरक करणं, जे मित्र आपले इतर जातीचे आहेत, इतर रंगाचे आहेत, त्यांच्या बाबतीत फरक करणं हे चुकीचं का आहे? याचं उत्तर तुम्ही देऊ शकतात. नीट ऐका उत्तर. It is wrong to make a difference among friends who belong to a different class, color or community because they may also have good qualities. म्हणजे ते जरी इतर रंगाचे असले तरी त्यांच्यातही चांगले गुण असू शकतात. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही चिटचॅट सेक्शन पूर्ण करू शकतात. And this chit chat section is important for dialogue writing. So remember these questions and their answers. Now students, we will see the activity. Complete the table by providing suitable responses to the given actions. आता इथे दिले बघा ऍक्शन आणि रिस्पॉन्स म्हणजे ही कृती घडेल आणि त्याच्यावरती तुमचा रिस्पॉन्स काय असेल. यू आर पनिश्ड बाय द टीचर विदाउट एनी रिझन. कोणतेही कारण नसताना शिक्षकांनी तुम्हाला शिक्षा दिली तर तुमचा रिस्पॉन्स काय असू शकतो. आय शॅल नॉट लूज माय टेम्पर बट आय शॅल टॉक टू द टीचर आफ्टरवर्ड्स. मी शिक्षकांशी नंतर बोलेल, मी माझा संयम सोडणार नाही. आता पुढे बघा. युअर फ्रेंड्स स्प्रेड रुमर्स अबाउट यू. टू स्प्रेड रुमर्स म्हणजेच काय तर अफवा पसरवणे. स्प्रेड रुमर्स याचा अर्थ काय अफवा पसरवणे. तुमचे मित्र तुमच्याबद्दल अफवा पसरवत आहेत. मग तुमचा रिस्पॉन्स काय असेल तर तुम्ही असं लिहू शकतात. आय विल टेल माय फ्रेंड्स नॉट टू डू दिस. आय विल टेल माय फ्रेंड्स I will tell my friends not to do this. In this way you have to write the answer. Then next, someone doubts you. When someone doubts you, कोणीतरी तुमच्यावरती संशय घेतंय. आता त्यावेळेला तुमचा रिस्पॉन्स काय असेल तर तुम्ही सांगू शकता आय विल एक्सप्लेन माय व्ह्यू. मी माझी बाजू स्पष्ट करेल. आय विल एक्सप्लेन माय व्ह्यू म्हणजे मी माझा दृष्टिकोन किंवा मी माझी बाजू स्पष्ट करेल. हा तुमचा काय असेल रिस्पॉन्स असेल. पुढे बघा. युअर रिलेटिव्ह ब्लेम्स यू फॉर समथिंग. म्हणजे तुमचे नातेवाईक तुम्हाला दोष देत आहेत कशाबद्दल तरी. ब्लेम म्हणजे काय दोष देणे. तुमचे नातेवाईक तुम्हाला दोष देत आहेत. जर खरोखर तुमची चूक असेल तर तुम्ही काय करू शकाल. इफ आय हॅव डन समथिंग रॉंग या पद्धतीने तुम्ही उत्तर लिहू शकतात. इफ आय हॅव डन रॉंग, जर मी काही चूक केली असेल, इफ आय हॅव डन रॉंग आय विल से सॉरी. आय विल से सॉरी म्हणजे जर मी काही चूक केली असेल तर मी त्यांना सॉरी म्हणेल. आता पुढे बघा. समवन हर्ट्स यू म्हणजे कोणीतरी तुम्हाला दुखावतं. ही ऍक्शन आहे. मग त्याच्यावरती तुमचा रिस्पॉन्स काय असू शकतो. आय विल रिमेन काम. आय विल रिमेन काम म्हणजे मी शांत राहील. तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्या लक्षात आलं आहे आता की हे जे आहे या आहेत ऍक्शन्स.
तुमच्या बाबतीत घडणाऱ्या कृती, आणि हे आहेत रिस्पॉन्सेस, म्हणजे तुम्ही त्याला कसा रिस्पॉन्स द्याल. आता तुमच्या इथे एक गोष्ट लक्षात आली असेल महत्वाची, की इकडचे जे ऍक्शन्स मधले सेंटेन्सेस आहेत ते सगळे सिंपल प्रेझेंट टेन्स मधले आहे. युअर फ्रेंड्स स्प्रेड, डाऊट्स, ब्लेम्स, हर्ट्स, आणि इकडे जे तुमचे रिस्पॉन्सेस आहेत ते तुम्ही कसे घेतलेत, फ्युचर टेन्स मध्ये घेतलेत, शाल, विल या पद्धतीने. लक्षात ठेवा, म्हणजे ज्या वेळेला तुम्हाला अशा पद्धतीची वाक्य बनवावी लागतील, एक्सपांड द सेंटेन्स बाय युझिंग प्रॉपर क्लॉज, तर त्यावेळेला तुम्हाला हे उपयोगी पडणार आहे. आलंय लक्षात तुमच्या? या पद्धतीने तुम्ही हे वाक्य लिहून घेऊ शकतात. आता विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पुढचा भाग बघणार आहोत. लक्ष द्या. कंप्लीट द सेंटेन्सेस मिनिंगफुली अँड शेअर देम विथ द क्लास. अतिशय महत्वाचा प्रश्न आहे हा. आपल्या बोर्डाला एक प्रश्न असतो, एक्सपांड द सेंटेन्स. मग त्यावेळेला आपल्याला ते वाक्य मोठं करायचं असतं. ऍड युअर ओन क्लॉज, त्याला आपल्याला क्लॉज टाकायचं असतो, म्हणजे ते वाक्य आपल्याला मोठं करायचं असतं. एक वाक्य त्यांनी दिलंय बघा, इफ यू रीड बुक्स, जर तुम्ही पुस्तकांचं वाचन केलं, इफ यू रीड बुक्स यू विल गेन नॉलेज, तर तुम्हाला ज्ञान मिळेल. तर आता पुढचं वाक्य बघा, ते एक करून दिलेलं वाक्य. आता पुढचं वाक्य आपल्याला करायचंय, इफ यू डू एक्सरसाइज डेली, जर तुम्ही दररोज व्यायाम केला, यू विल बी फिट अँड फाईन, या पद्धतीने आपण वाक्य लिहू शकतो. यू विल बी फिट अँड फाईन, यू विल बी फिट अँड फाईन. समजलंय तुम्हाला हे? या पद्धतीने आपण वाक्याचा विस्तार केलेला आहे. आता इथे बघा पुढे, इफ डॅश 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 यू विल पास द एक्झाम, म्हणजे काय केलं तर तुम्ही एक्झाम मध्ये पास व्हाल, तर ते वाक्य तुम्ही लिहू शकतात. इफ यू स्टडी हार्ड, इफ यू स्टडी हार्ड यू विल पास द एक्झाम. आता इथे एक क्लॉज दिलेला होता, इकडचा क्लॉज तुम्ही ऍड केला. आता मात्र ह्या वाक्यात तुम्हाला इफचं वाक्य पण लिहायचंय आणि त्यानंतर काय घडणार आहे ते पण लिहायचंय. अगदी सोपं आहे. इफ यू रन फास्ट यू विल रीच इन टाइम, म्हणजे तू जर वेगाने पळालास तर तू वेळेत पोहोचशील, असं वाक्य आपण लिहू शकतो. इफ यू रन फास्ट इफ यू रन फास्ट नंतर कॉमा द्यायचा, यू विल रीच, म्हणजे तू पोहोचशील, यू विल रीच इन टाइम, फुल स्टॉप. येतंय लक्षात? म्हणजे इफचं वाक्य आपण या ठिकाणी बनवलेलं आहे. आलंय लक्षात? आता हे वाक्य तुम्ही बनवा तुमच्या मनाने. तुम्ही इफ इथे आधी काहीतरी टाकावं लागेल तुम्हाला, की एखादी घटना केव्हा घडेल जर मी असं केलं तर. म्हणजे आता उदाहरणार्थ हे बघा, यू विल बी पनिश्ड यू विल बी पनिश्ड, म्हणजे तुला शिक्षा होईल. यू विल बी पनिश्ड नंतर काय येईल, यू विल बी पनिश्ड इफ, यू विल बी पनिश्ड इफ you don't complete your work. If you don't complete your work, टीचर तुम्हाला म्हणतात ना की यू विल बी पनिश्ड इफ यू डोंट कम्प्लीट युअर होमवर्क, त्या पद्धतीचं हे वाक्य आहे. समजलंय विद्यार्थी मित्रांनो? अशा पद्धतीने तुम्ही वाक्य पूर्ण करू शकतात. वाक्यामध्ये स्वतःचा एक क्लॉज तुम्ही ऍड करू शकतात. हे वाक्य छानपैकी वहीमध्ये लिहून घ्या. यानंतर आता आपल्याला पुढचा टॉपिक बघायचा आहे. खूप सुंदर आहे हा क्वेश्चन, पण अतिशय महत्वाचा आहे. क्लासिफाय द फॉलोइंग इनटू विकनेसेस अँड स्ट्रेंथ्स. आता विकनेस म्हणजे काय, तर जे काही आपल्यामध्ये कमतरता असतात त्याला म्हणतात विकनेसेस, आणि स्ट्रेंथ्स म्हणजे काय, ज्या आपल्या भक्कम बाजू असतात त्यांना आपण म्हणतो स्ट्रेंथ्स. म्हणजे हे जे इथे दिलेलं आहे हे सगळे काय आहेत, गुण आहेत. ऍबस्ट्रॅक्ट नाउन्स आहेत हे सगळे. काय आहेत हे, ऍबस्ट्रॅक्ट नाउन, म्हणजे भाववाचक नाम आहेत हे सगळे. इथे जे दिलेले आहेत ना हे सगळे काय आहेत, ऍबस्ट्रॅक्ट नाउन्स. ऍबस्ट्रॅक्ट नाउन्स या ठिकाणी दिलेले हे सगळे काय आहेत, ऍबस्ट्रॅक्ट नाउन, म्हणजे भाववाचक नाम आहेत हे. आणि हे भाववाचक नाम तुम्हाला कशामध्ये लिहायचे आहेत, दोन गटांमध्ये लिहायचे आहेत. म्हणजे यातले कोणते गुण असेल की जे तुमच्यामध्ये आहेत, मग ते तुमची कमतरता होऊ शकते, निगेटिव्ह पॉइंट्स होऊ शकतात, का ती तुमची मजबूती असू शकते किंवा पॉझिटिव्ह पॉइंट्स असू शकतात. याचे आपण अर्थ बघूया. बघा सगळ्यांनी लक्ष द्या.
आता या ठिकाणी पहिला शब्द जो दिला आहे तो आहे फिअर. फिअर म्हणजे भीती. भीती काय येईल? विकनेस येईल का स्ट्रेंथ येईल? तर भीती हा काय येईल? विकनेस येईल आपला. हा, भीती हा काय? फिअर म्हणजे काय येईल? विकनेस येईल. कॉन्फिडन्स, कॉन्फिडन्स काय येईल? कॉन्फिडन्स म्हणजे आत्मविश्वास. कॉन्फिडन्स हा आपला, ही आपली स्ट्रेंथ येईल, मजबूत येईल. क्लॅरिटी, सुस्पष्टता. सुस्पष्टता हा, ही पण आपली स्ट्रेंथ येईल, मजबूत गुण येतो, चांगला गुण आहे आपला. कन्फ्युजन म्हणजे गोंधळ, गोंधळात पडणे, हा काय येईल आपला? विकनेस येईल. जर हा गुण आपल्यात असेल तर हा काय येईल? आपला विकनेस येईल. वरी, वरी म्हणजे काळजी. आता जर तुम्ही खूप काळजी करत असाल, वरी म्हणजे काळजी, चिंता. खूप चिंता अति असेल तर तो विकनेस येईल, पण ती जर योग्य प्रमाणात असेल तर ती स्ट्रेंथ येईल. हे मात्र तुमच्यावर अवलंबून आहे. वरी. नंतर करेज, करेज म्हणजे धैर्य, हा काय येईल तुमचा? ही येईल स्ट्रेंथ म्हणजे मजबूत बाजू येईल. कॉवर्डाईस म्हणजे भित्रेपणा. कॉवर्डाईस म्हणजे काय? भित्रेपणा, हा तुमचा येईल विकनेस. कंपॅशन, कंपॅशन म्हणजे करुणा. करुणा ही काय येईल तुमची? मजबूत बाजू येईल, ती चांगली बाजू आहे, भक्कम बाजू आहे ती. करुणा आपल्या मनात असली पाहिजे. ब्रेव्हरी, ब्रेव्हरी म्हणजे शौर्य. शौर्य हा सुद्धा चांगला गुण आहे, ती सुद्धा आपली स्ट्रेंथ आहे. हेजिटेशन, हेजिटेशन म्हणजे काय? संकोच. हेजिटेशन म्हणजे काय? संकोच. संकोच हा आपला विकनेस असू शकतो किंवा वीक पॉइंट असू शकतो. पंक्च्युअलिटी, पंक्च्युअलिटी म्हणजे नियमितपणा, ही आपली स्ट्रेंथ आहे. लेझीनेस म्हणजे आळशीपणा. नियमितपणा हा आपला गुण आहे, स्ट्रेंथ. लेझीनेस म्हणजे आळशीपणा. आळशीपणा हा काय? आपला विकनेस. ओके, हा आहे आपला विकनेस, लेझीनेस. अँगर, अँगर म्हणजे राग, हा पण आपला विकनेस आहे. एकदम नाकावरती तयारच असतो राग आपला, त्याच्यामुळे तो आपला विकनेस येईल. फेथ, फेथ म्हणजे विश्वास, हा एक चांगला गुण आहे, फेथ. पेशन्स, पेशन्स म्हणजे काय? संयम, हा पण एक चांगला गुण आहे. ॲम्बिशन, महत्वाकांक्षा. ॲम्बिशन म्हणजे काय? महत्वाकांक्षा, ही पण मजबूती आहे आपली, स्ट्रेंथ आहे. जनरसिटी, जनरसिटी म्हणजे काय? उदारता. उदारता हा पण आपला चांगला गुण आहे, स्ट्रेंथ आहे. इम्पेशन्स, इम्पेशन्स म्हणजे काय? संयम नसणे, हा आपला काय येईल? विकनेस येईल, हा आपला येईल विकनेस. चिअरफुलनेस, चिअरफुलनेस म्हणजे काय? सतत आनंदी राहण्याचा गुण, हा चिअरफुलनेस, हा आपला स्ट्रेंथ येईल, ही आपली. टॉलरन्स, टॉलरन्स म्हणजे सहनशीलता. सहनशीलता ही अंगी असली पाहिजे, ती येईल आपली स्ट्रेंथ. अरोगन्स म्हणजे उद्धटपणा. उद्धटपणा हा वाईट गुण आहे, तो विकनेस आहे आपल्या अंगातला. आणि ॲग्रेसिव्ह, आक्रमकता, हा पण आपला वीक पॉइंट आहे, विकनेस आहे. म्हणजे हे जे गुण आहेत, हे ॲब्स्ट्रॅक्ट नाउन्स आपण काय केले? ते क्लासिफाय केले. विकनेस म्हणजे कमतरता आणि स्ट्रेंथ म्हणजे आपल्या मजबूत बाजू. अशा पद्धतीने आपण यांचं विभागणी केली आहे 2 गटांमध्ये. हे अतिशय महत्वाचे शब्द होते ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. आणि विद्यार्थी मित्रांनो, आता आपली कविता सुरू होत आहे. या कवितेचं नाव आहे इफ. इफ म्हणजे काय? जर. अतिशय सुंदर कविता आहे. द नेम ऑफ दिस पोएम, द टायटल इज इफ अँड द पोएट इज रुडयार्ड किपलिंग. आता ही कविता आपण बघणार आहोत. बघा, सुरुवात करूया आपण. इफ यू कॅन कीप युअर हेड, इफ यू कॅन कीप युअर हेड. कीप युअर हेड म्हणजे काय? डोके शांत ठेवणे, अतिशय महत्वाचं आहे. इफ यू कॅन कीप युअर हेड वेन ऑल अबाउट यू आर लुझिंग देअर्स. म्हणजे जेव्हा इतर लोक असतात ते आपलं डोकं शांत ठेवू शकत नाही. वेन ऑल अबाउट यू आर लुझिंग देअर्स अँड ब्लेमिंग इट ऑन यू. ब्लेम म्हणजे दोष देणे, किती महत्वाची गोष्ट आहे. आणि ही जी पोएम आहे ना, याच्यामध्ये एक वडील ते आपल्या मुलाशी बोलताय बरं का. द पोएम डील्स विथ ॲडवाइस गिवन बाय फादर. वडील आपल्या मुलाला सांगतायत, एक सल्ला देत आहेत की जर तू असं केलं तर काय होईल. म्हणजे जर आणि तर. आता ते तर म्हणजे काय होईल ते सगळ्यात शेवटी त्यांनी सांगितलंय. तर काय होईल ते शेवटी सांगितलंय. आधी आपण सगळे जर असं केलं तर, मग तो जर आता आपण बघणार आहोत. इफ यू कॅन कीप युअर हेड, जर तू स्वतःचं डोकं शांत ठेवू शकला. वेन ऑल अबाउट यू आर लुझिंग देअर्स अँड ब्लेमिंग इट ऑन यू. जेव्हा इतर लोक आपला संयम ठेवू शकत नाही आणि तुला दोष देत आहेत, त्यावेळी तू जर आपलं डोकं ठेवू शकला. आणि पुढे बघा, इफ यू कॅन ट्रस्ट युअर सेल्फ, जर तुझा स्वतःवर विश्वास असेल.
तू जर स्वतःवर विश्वास ठेवू शकला. केव्हा? व्हेन म्हणजे इथे जेव्हा. व्हेन ऑल मेन डाऊट यू. डाऊट म्हणजे संशय घेणे. जेव्हा सगळे माणसं तुझ्यावर संशय घेत आहेत आणि तुझा मात्र तुझ्या स्वतःवर विश्वास आहे. अजून काय सांगताय बघा वडील. बट मेक अलाउन्स फॉर देअर डाउटिंग टू. मेक अलाउन्स फॉर. मेक अलाउन्स फॉर म्हणजे काय? लक्षात घेणे. पण इतर लोक जो संशय घेत आहे तो संशय सुद्धा कशाबद्दल आहे हे सुद्धा तू लक्षात घेतलं पाहिजे किंवा तू ते घेतोयस. पुढे बघा. इफ यू कॅन वेट. तू जर वाट पाहू शकतोयस. अँड नॉट बी टायर्ड बाय वेटिंग. आणि वाट पाहण्यामुळे तू थकून जात नाहीयेस. तू वाट पाहू शकतोय आणि वाट पाहण्यामुळे तू थकून जाऊ शकत नाहीये. ऑर बिंग लाईड अबाउट. ऑर बिंग लाईड अबाउट म्हणजेच काय? कोणीतरी तुझ्याबद्दल खोटं बोललं जात आहे तुझ्याबद्दल. बिंग लाईड अबाउट. डोंट डील इन लाईज. आणि त्या खोटेपणामध्ये तू कुठेही सहभागी होत नाहीयेस. ऑर बिंग हेटेड म्हणजे तुझा तिरस्कार केला जातोय. जेव्हा तुझा तिरस्कार केला जातोय. डोंट गिव्ह वे टू हेटिंग. पण तू मात्र तुझ्या मनामध्ये कुठेही तिरस्काराची भावना येऊ देत नाही. बघा सगळे वडील त्याला चांगलंच सांगतायत की जर असं झालं म्हणजे वाईट परिस्थिती सुद्धा आहे आणि त्यातही तू चांगलं वागत असशील तर काय होईल? तरचं उत्तर शेवटी दिलंय. हा, जर सगळे तुझा तिरस्कार करतायत आणि तू मात्र तिरस्कारापासून लांब आहे. आणि पुढची महत्वाची गोष्ट आहे. अँड येट डोंट लुक टू गुड नॉर टॉक टू वाईज. म्हणजे काय? तू कसा आहेस तर तू खूप चांगला दिसत नाहीयेस. तुझं राहणीमान एकदम साधं आहे. लोक तुझा तिरस्कार करतायत पण तुझ्या मनामध्ये तिरस्कार येत नाही. आणि अशा बिकट परिस्थितीत सुद्धा कसं आहे? तू खूप स्वतःला चांगलं दाखवण्याचा प्रयत्न करत नाहीयेस. म्हणजे तुझं राहणीमान कसं आहे? अगदी साधं आहे. अँड नॉट नॉर टॉक टू वाईज म्हणजे शो ऑफ वन्स नॉलेज म्हणजे तू स्वतःच्या ज्ञानाचं प्रदर्शन करीत नाहीयेस. इतर लोक तुझ्याबद्दल संशय घेत आहेत, तुझ्याशी वाईट वागण्याचा प्रयत्न करतायत. तू तुझ्या मनामध्ये तिरस्कारही येऊ देत नाही. स्वतः खूप चांगला आहेस असं दाखवण्याचाही प्रयत्न करत नाहीस आणि स्वतः माझ्याजवळ किती ज्ञान आहे हे पण दाखवण्याचा तू प्रयत्न करत नाहीये. म्हणजे तू अतिशय साधेपणाने जगतो आहेस. इफ यू कॅन ड्रीम. पुढचा स्टॅन्झा बघा. इफ यू कॅन ड्रीम. तू स्वप्न बघू शकतोस. इफ यू कॅन ड्रीम. तू स्वप्न बघू शकतोस. पण अजून काय करतोय? नॉट मेक ड्रीम्स युअर मास्टर. पण त्या स्वप्नांना स्वतःवर कब्जा घेऊ देत नाही. म्हणजे स्वप्नांना तू मालक नाही बनवते. तूच त्या स्वप्नांचा मालक आहेस. स्वप्नांमुळे तू हुरळून जात नाहीयेस. इफ यू कॅन थिंक अँड नॉट मेक थॉट्स युअर एम. तू विचार करू शकतो पण ते जे विचार आहेत, थॉट्स आहेत, त्या थॉट्स विचारांना तू स्वतःचं ध्येय बनवत नाहीयेस. नाही तर काही वेळा असं होतं की आपल्या मनात खूप विचार असतात आणि ते विचार म्हणजेच आपलं ध्येय बनतं. तसं नाहीये. इफ यू कॅन मीट विथ ट्रायम्फ. ट्रायम्फ म्हणजे विजय. इफ यू कॅन मीट म्हणजे भेटणे, सामोरे जाणे. इफ यू कॅन मीट विथ ट्रायम्फ अँड डिझास्टर. तू विजय आणि पराजय या दोघांना सामोरा जातोयस. विजय आणि पराजय या दोघांना तू सामोरा जातोयस. आणि अँड ट्रीट दोज टू इम्पोस्टर्स जस्ट द सेम. खूप सुंदर ओळ आहे ही. तू त्यांना कसं वागवतोयस? हे जे दोन जण आहेत, ट्रायम्फ अँड डिझास्टर, हे जे दोघं आहेत ना, विजय आणि पराजय, या दोघांना तू कसं वागवतोय? जस्ट द सेम. त्या दोघांनाही तू समानपणे सामोरा जातोय. त्यांच्यामध्ये तू भेदभाव करत नाहीये. का? कारण हे दोघं कोण कसे आहेत? इम्पोस्टर्स म्हणजे हे ढोंगी आहेत. विजय आणि पराजय हे दोन कसे असतात? ते ढोंगी असतात. ते आपल्याला फसवत असतात. काही वेळेला विजय आपल्याला प्राप्त झाला की आपण आनंदी होतो आणि विसरून जातो आपले कर्तव्य. म्हणजेच काही वेळेला त्या विजयामुळे आपलं नुकसान होऊ शकतं. आणि पराभव आपल्याला वाईट वाटू शकतो. ट्रायम्फ अँड डिझास्टर. डिझास्टर म्हणजे आपत्ती. डिझास्टर याचा अर्थ काय? आपत्ती. ही आपत्ती आपल्याला वाईट दिसते पण कदाचित त्या आपत्तीमुळेच आपण भविष्यात अधिक चांगलं काम करू शकतो. म्हणजे हे दोघं कसे आहेत? ढोंगी आहेत, इम्पोस्टर्स आहेत. पण तू त्यांना जर समान पद्धतीने वागवत असशील. इफ यू कॅन बेअर टू हिअर द ट्रूथ यू हॅव स्पोकन. तू जे काही बोललेलं आहेस त्याबाबत ते सत्य जाणून घेण्याची सहनशीलता तुझ्या अंगामध्ये आहे. तू जे काही बोललाय ते मान्य करणं, जे काही आपण बोललेलो असतो ते मान्य करणं आणि सत्याला सामोरे जाणं, हा गुण जर तुझ्या अंगात असेल. आणि पुढे बघा.
ट्विस्टेड बाय नेव्ज, टू मेक अ ट्रॅप फॉर फुल्स. ट्विस्ट म्हणजे वळवणे. काही लोक आपले शब्द जे असतात ना, आपण बोललेले शब्द ते वळवतात, त्याचा चुकीचा अर्थ काढतात. मग हे लोक कसे असतात? नेव्ज मीन्स दीज पीपल जे वाईट काम करत असतात, आपल्या शब्दाचा विचित्र अर्थ काढत असतात, ते लोक कसे असतात? नेव्ज. नेव्ज मीन्स दीज आर द पीपल ऑफ लोअर क्वालिटी, खालच्या दर्जाचे लोक असतात ते. ते लोक काय करतात? तर आपण बोललेले जे शब्द आहे ते ट्विस्ट करतात, वळवतात. मेक ट्रॅप फॉर फुल्स, आणि ते सापळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करतात. असे हे वाईट पद्धतीचे लोक आहेत, ते इतरांना सापळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करतात. ऑर वॉच द थिंग्स यू गेव युअर लाईफ टू. आता ही जी ओळ ट्विस्टेड बाय नेव्ज, म्हणजेच ही ओळ पुन्हा एकदा सांगतो की जे लोक तू बोललेले जे शब्द आहे ते वेडेवाकडे करतायत, वळवतायत, पण तरी सुद्धा तू त्यांच्या सापळ्यामध्ये अडकत नाहीये, आणि तू जे काही बोलला आहेस, सत्य बोलला आहे, त्याला सहन करण्याची तुझ्यामध्ये शक्ती आहे. असं जर तू चांगला असशील तर काय होणार आहे? तर काय होणार ते शेवटी दिलंय त्यांनी. आता पुढे बघा. ऑर वॉच द थिंग्स यू गेव युअर लाईफ टू. ही ओळ पण अतिशय सुंदर आहे. तुला काय बघावं लागतं आयुष्यामध्ये? वडील मुलाला सांगतायत की तुला आयुष्यात काय बघावं लागतं? की तू जे काही केलेलं आहे आयुष्यामध्ये, तू जे काही कमावलं आहे जीवनात, तू जे जे काही दिलेलं आहे किंवा जे जे चांगलं केलं आहे ते काय होऊन जातंय? ब्रोकन, तुटून जातंय ते. म्हणजे तू मेहनतीने जे उभारलं आहे ते समजा तुटून गेलं, आणि आणि तू काय केलंस? तू कमावलेलं सगळं नष्ट झालं, तुटून गेलं, सगळं संपलं. पण तू जर असं केलं, अँड स्टूप अँड बिल्ड देम अप विथ वॉर्न आउट टूल्स. स्टूप म्हणजे बो डाऊन, तू वाकला, खाली वाकला, आणि जे तुटून पडलंय ते पुन्हा एकदा हातात घेतलं. बिल्ड देम, त्याची बांधणी केली, आणि वॉर्न आउट टूल्स, तुझं जे काही साधनं आहेत, हत्यारं आहेत, तुझे साधनं आहेत काम करण्याचे, ते तुटलेले साधनं घेऊन तू पुन्हा एकदा जर उभा राहिला, उभारिणी म्हणजे निराशा नाही आहे तुझ्या अंगात, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आहे, तो पॉझिटिव्ह ॲटिट्यूड घेऊन जर तू उभा राहिला तर तो निश्चितच एक चांगला गुण आहे. आता पुढे बघा. इफ यू कॅन टॉक विथ क्राऊड्स. क्राऊड म्हणजे काय? गर्दी. गर्दी, लोकांचा समूह, कलेक्टिव्ह नाव नाही. तू गर्दीशी बोलू शकतो, म्हणजेच तू अनेकांशी बोलू शकतो, अनेक व्यक्तींशी तू बोलू शकतो, तू त्यांच्या संपर्कात येतो. पण पण काय आहे? आणि काय आहे? कीप युअर व्हर्च्यू. व्हर्च्यू म्हणजे सद्गुण. अनेक लोकांमध्ये राहून सुद्धा तू तुझा सद्गुण गमावलेला नाही. ऑर वॉक विथ किंग्स नॉर लूज द कॉमन टच. म्हणजे तू राजाबरोबर राहिला आहेस, राजाबरोबर तू चालला आहेस, पण कोणती गोष्ट तू सोडलेली नाहीये? कोणती गोष्ट तू सोडत नाहीये? कॉमन टच. कॉमन टच म्हणजे काय? इंटरॅक्ट विथ कॉमन पीपल. सामान्य माणसांशी बोलणं मात्र तू सोडलेलं नाही. म्हणजे किती चांगला गुण आहे बघा. जरी आपण राजाच्या संपर्कात असलो तरी पण सामान्य माणसाशी जो आपला टच असतो, सामान्य माणसाशी आपलं बोलणं असतं, ते आपण सोडायचं का? नाही. पुढे बघा. इफ नायदर फोज नॉर लव्हिंग फ्रेंड्स कॅन हर्ट यू. किती छान वाक्य आहे बघा. फोज म्हणजे शत्रू, एनिमीज. तुझे शत्रू आणि तुझ्यावर तुला जे प्रेमळ वाटतायत ते मित्र. शत्रू किंवा मित्र सुद्धा तुला दुखवू शकत नाही. मुलांना हे लक्षात ठेवायचंय की आपलं मन आपल्या ताब्यामध्ये असलं पाहिजे. आपल्या मित्रांमुळे सुद्धा आपण दुखावले जाता कामा नये, आणि आपल्या शत्रूंमुळे सुद्धा आपण दुखावले जाता कामा नये. इफ ऑल मेन काउंट विथ यू. इफ ऑल मेन काउंट विथ यू म्हणजे काय? दे आर इक्वली इम्पॉर्टंट टू यू. सगळे माणसांना तू समानतेने वागवतोय. बट नन टू मच. कोणत्याही माणसाला तू विनाकारण जास्त महत्व देत नाहीये. सगळ्यांशी तू कसं वागतोय? समानतेने, इक्वली इम्पॉर्टंट. ऑल मेन आर इक्वल. इफ यू कॅन फील द अनफॉरगिव्हिंग मिनिट. आणि अनफॉरगिव्हिंग मिनिट म्हणजेच काय? तर वेळ, जो कधीच कोणाची वाट पाहत नाही. वेळ कधी कोणाची वाट पाहतो का? काळ कधीही कोणाची वाट पाहत नाही. तो काळ तू जाणून घेतोय, त्यामध्ये तू काहीतरी चांगलं काम करतोय, आपल्या चांगल्या कामाने तो मिनिट तू घालवतोयस. विथ 60 सेकंड्स वर्थ ऑफ डिस्टन्स रन. एका मिनिटामध्ये 60 सेकंद असतात, पण ते किती मौल्यवान असतात? वर्थ. वर्थ म्हणजे काय? मौल्यवान असतात. की कित्येक मोठं अंतर आपण त्या काही 60 सेकंदांमध्ये
चालून जाऊ शकतो किंवा आपण कापू शकतो. 60 सेकंड्स वर्थ ऑफ डिस्टन्स म्हणजे काय? मेक गुड यूज ऑफ एव्हरी सेकंड विदाउट वेस्टिंग. म्हणजे त्या 60 सेकंदांचा उपयोग, प्रत्येक सेकंदाचा उपयोग तू चांगल्या कामासाठी करतोय. एकही सेकंद तू वाया जाऊ देत नसशील तर. आता बघा, इफ, सगळीकडे इफ आलेलं होतं. या पोएम मध्ये सगळीकडे काय आलं होतं? इफ. जर तू डोकं शांत ठेवलं, जर तू विजय आणि पराजय यांना समानतेने वागवलं, जर तू स्वतः बोललेले शब्द जे आहेत त्याबद्दल त्यातलं सत्य स्वीकारलं, कोणी जर तुझे शब्द ट्विस्ट केले तरी तू त्यांच्या सापळ्यात अडकला नाही, तू आयुष्यात जे कमावलं ते सगळं संपून गेलं पण तरी पण तू ठामपणे उभा राहिला, नंतर तू गर्दीशी बोललास पण सद्गुण हरवला नाही, तू राजाबरोबर चाललात पण सामान्य माणसाचा टच तू घालवला नाही, शत्रू आणि मित्र कोणीही जर तुला दुखवू शकत नसतील, सगळ्या माणसांना तू समानतेने वागवलंय, प्रत्येक मिनिटाचा प्रत्येक सेकंदाचा तू चांगला सदुपयोग केला आहे, तर तर काय होईल? युअर्स इज द अर्थ. ही सगळी पृथ्वी तुझी आहे. वडील आपल्या मुलाला सांगताय, वरचे जे गुण सांगितलेत ना ते सगळे गुण जर तू अंगी बांधले, युअर्स इज द अर्थ, ही सगळी पृथ्वी तुझी आहे, अँड एव्हरीथिंग दॅट इज इन इट, आणि या पृथ्वीवर जे काही आहे हे सगळं तुझं आहे. आणि वडील शेवटी किती छान सांगतायत बघा. वडील सांगतायत, अँड विच इज मोर, यू विल बी अ मॅन माय सन. आणि माझ्या मुला, माझ्या लाडक्या मुला, हे सगळे गुण तू जर अंगी बाणवले तर तू कोण असशील? तू एक चांगला माणूस असशील, अतिशय चांगला, परफेक्ट, उत्तम, परिपूर्ण असा मानव तू असशील. आणि अशा प्रकारे किपलिंग यांनी इफ या पोएम मध्ये हे सगळे गुण सांगितले. असे गुण जर तुझ्या अंगात असतील तर तू कोण होशील? यू विल बी अ मॅन, परफेक्ट ह्युमन बिईंग. मुलांना आवडली ही कविता तुम्हाला? अतिशय सुंदर कविता आहे. इथे वडील आणि मुलगा याने किती सुंदर दृश्य दाखवलंय बघा. वडील आपल्या मुलाला सल्ला देत आहेत आणि हा सल्ला काही फक्त आपल्याला परीक्षेसाठी नाहीये, तर हा सल्ला आपण आयुष्यामध्ये पण लक्षात ठेवायचा आहे. मुलांनो, आपण आपलं डोकं अतिशय शांत ठेवलं पाहिजे. जेव्हा सगळे आपल्याबद्दल संशय घेतात तेव्हा आपण आपलं डोकं शांत ठेवलं पाहिजे. सगळ्यांचं म्हणणं आपण ऐकून घेतलं पाहिजे. इतरांनी आपला किती तिरस्कार केला तरी आपण त्यांचा तिरस्कार करता कामा नये. आपण स्वप्न पाहिले पाहिजेत पण त्या स्वप्नांना आपलं मालक होऊ द्यायचं नाहीये. आपण विचार केला पाहिजे पण विचार हेच आपलं ध्येय असता कामा नये. विजय आणि आपत्ती या दोघांना आपण समानतेने वागवलं पाहिजे. आपण किती मोठं संकट आलं तरी ताठपणे उभं राहिलं पाहिजे. नंतर आपल्या अंगी आपण सद्गुण ठेवले पाहिजेत. राजाबरोबर असलो तरी आपण कॉमन टच घालवता कामा नये. शत्रू आणि मित्र कोणीही आपल्याला मन दुखावू शकेल इतकं नाजूक मन सुद्धा आपण ठेवायचं नाहीये. आपल्यासाठी प्रत्येक माणूस समान आहे आणि आपण वेळेचा सदुपयोग केला पाहिजे. आणि एवढं सगळं जर आपण केलं तर काय होणार आहे? युअर्स इज द अर्थ, ही पृथ्वी आपली आहे. एव्हरीथिंग दॅट इज इन इट, पृथ्वीवर जे काही आहे ते सगळं आपलं आहे. आणि आपण कोण बनणार आहोत? आपण एक चांगलं माणूस बनणार आहोत. आवडली मुलांनो ही कविता तुम्हाला? निश्चितपणे ही कविता तुमच्या आयुष्यामध्ये अतिशय महत्वाची आहे. पुन्हा पुन्हा ही कविता वाचा, एन्जॉय करा. एन्जॉय लर्निंग इंग्लिश. बाय.